हॅलो हाय, मी संध्या कुलकर्णी. आज म्हटलं आता थंडगार काहीतरी सरबताची रेसिपी तुम्हाला दाखवावी, म्हणून मग असं ठरवलं की रबडी सरबत हे तुम्हाला दाखवावं. कारण हे सरबत फार काही कोणी शक्यतो एवढं कोणी करत नाही. म्हटलं हे दाखवावं तुम्हाला. रबडी सरबत फार सोपे आणि साधं सरबत आहे हे, मग हे दाखवावं म्हटलं. म्हणून त्याला लागणारं साहित्य मी सांगते. रबडी सरबताला अर्थात दूध लागणारच आहे, प्रश्नच नाही. दुधाचं सरबत आहे ते, म्हणून दूध लागणार आहे. म्हणून दूध मी 1 लिटर दूध हे घेऊन ठेवले, तापवून ठेवले. आणि बाकीचं साहित्य तुम्हाला सांगते काय लागते याला. आणि ही कस्टर्ड पावडर घेतली मी, 1 वाटीनं साखर घेतली मी, आणि वेलदोडे आणि हा सब्जा. एवढंच लागणार आहे याला साहित्य. मी तुम्हाला आता सांगते की हे कसं करायचं ते. मी पहिले ना आता ही कढई आधी गॅसवर ठेवते आणि थोडीशी जरा तापू देते कढई, कारण माझं दूध तापलेलं आहे. काय असते उन्हाळ्याचं थंडगार छान साधं दूध जरी प्यायचं असतं तरी थंड दूध लागते. थंड खूप आवडते उन्हाळ्याचं. हे पावसाळ्याचं हिवाळ्याचं आपण एवढं थंड खात नाही, पण उन्हाळ्याचं कुठलीही गोष्ट असते तरी थंड छान वाटते. म्हणून म्हटलं आता हे सरबत करावं. हे कसं आज उद्या 2 दिवस पिऊ शकते माणूस. एकदा फ्रीजमध्ये ठेवलं ना तर मग 2 दिवस पिऊ शकते, सहज पिऊ शकते 2 दिवस. आणि ड्रायफ्रूट पण लागते याला, पण मी ते ड्रायफ्रूट आता नंतर टाकणार आहे, म्हणून मी ड्रायफ्रूट याच्यामध्ये ठेवलेलं नाही आहे. आता हे नॉर्मल अशी थोडीशी हे झाली ना माझ्याकडे. आता कढईमध्ये मी साखर, नुसती साखर टाकते, काही टाकलेलं नाही आहे मी कढईमध्ये. हे बघा, 1 वाटी साखर घेतली मी. 1 लिटरला 1 वाटी साखर घेतली. आणि थोडीशी पसरवून टाकते सगळी. त्याच्यासाठीच मी कढईत करते की कारण छान पसरले जाईल ते. याचं मला कॅरेमल करायचंय. हे ना मंद गॅसवरच केलेलं बरं, नाही ते हे जळालं ना तर मग कडू लागते. म्हणून हे थोडंसं नॉर्मल गॅस असं ठेवायचं, फार वाढवायचं नाही गॅस याला, आणि नॉर्मल गॅसवरच हे करायचं. आणि आता मी जर ही साखर हलवली तर ते व्हायला वेळ लागेल, म्हणून त्याची आपली ती साखर जिरते आता त्याला, आणि त्याचं पाणी होईल आता आपोआप. दुपारी ना आता थंड लागतेच खरं म्हणजे. दुपारी असं काहीतरी थंड लागते. काही द्या तुम्ही, पण थंड पाहिजे काहीतरी. मग काहीतरी आपलं द्यायचं म्हटलं मग करावं. हे करून ठेवलं ना तर मग दुपारी पिता येईल. थंड ठेवते फ्रीजमध्ये, मग दुपारी पिता येईल. अशा उद्देशानं म्हटलं मग सरबत करण्यापेक्षा आपलं हे दुधाचं सरबत करावं असं ठरवलं मी. आणि शिवाय हेल्दी, शरीराला पण हेल्दी आहे ना हे सगळंच याच्यामधलं. आता नॉर्मल याच्यावरती होते तर त्याला दाखवते मी तुम्हाला, थोडा वेळ लागेल. आता दुधाचे थंड प्रकार, बाकीचे थंड प्रकार, आता थंडच सगळं लागते. परत सगळे ज्यूस लागतात. कुठल्याही फळाचं ज्यूस असलं की थंड. फळ खाण्यापेक्षा सगळेजण ज्यूस जास्त पसंत करतात, कारण काय थंड असते, फळे थंड असते नसते, पण ते फ्रीजमध्ये ठेवायचं मग ते थंड होते. ज्यूस कसं पटकन आपण करतानाच ते सगळं त्याच्यामध्ये बर्फ वगैरे ते टाकून करतो, त्याच्यामुळे ते थंड होते. ज्यूस पटकन प्यायला आणि छान असते थंड. हे बघा, आता मी तुम्हाला दाखवते हे कसं झालंय माझं कॅरीमल ते. हे बघा, हे ना छान मंद गॅसवर आहे. गॅस मी फार वाढवलेला नाही आहे. आता याचं छान पूर्ण ही साखर आता याच्यामध्ये ही विरघळली पाहिजे. याच्यात पाणी बिलकुल नाही आहे,
नुसती साखर टाकली. आता ही छान विरघळली पाहिजे. आणि याचा ना कलर फार काळा नको व्हायला, ते जळायला नको, त्याची काळजी घ्यायची खरं म्हणजे. कॅरेमेल हे तयार आहे. पूर्ण साखर ना पूर्ण विरघळली आता याच्यामध्ये. आता हे जळून नाही द्यायचं, गॅस कमी ठेवायचा. आणि आता याच्यामध्ये ना मी थोडं पाणी घालणार. याच्यामध्ये ना थोडं छान प्यायला उकळी फुटेल. आता याच्यामध्ये मी हे सगळं दूध आहे ना, हे सगळं घालून देणार आहे. आणि हे छान आता ढवळत राहणार आहे. कारण काय, ती साखर आहे ना खाली लागायला, ते साखरेचं आपण जे कॅरेमल केलंय ते खाली लागायला नको, म्हणून हे सारखं आता ढवळत राहायचं. आता ना आपल्या ह्या दुधाला छान उकळी फुटते ना, तोपर्यंत आपण हे बघा, हे छान आता आपलं दूध उकळतंय. तोपर्यंत मी पुढचं सांगते. हे बघा, मी कस्टर्ड पावडर आहे ना, हे बघा हे कस्टर्ड पावडर आहे. मी हे बघा, एक आणि हे दोन, हे 2 चमचे पूर्ण काढूनच ठेवली होती मी. हे 2 चमचे मी आता ही कस्टर्ड पावडर घेतली. आता याच्यामध्ये थंड दूध घालते. तोपर्यंत आपले हे दूध आहे ना, हे छान उकळते. आता हे बघा, छान दूध उकळते. तोपर्यंत मी हे मिक्स करते. कारण ना आपल्याला सरबत आहे, फार असं घट्ट पण नको आणि फार पातळ पण नको, त्याच्यामुळे या प्रमाणातच ही कस्टर्ड पावडर घ्यायची. म्हणून माझं 1 लिटर दूध आहे ना, मी हे 2 चमचे घेतली कस्टर्ड पावडर. आणि याला थंड दूध लागते. थोडंसं गरम जरी दूध असलं मग याच्या गाठी होतात, आणि गाठी झाल्या तर मग काही उपयोग नाही ना. इथेच जर गाठी झाल्या तर मग आतमध्ये कसं होईल. आणि मग खाली छान असं हे करून घ्यायचं, थंड दूध घालायचं. आणि नॉर्मल दूध असलं तरी चालते, पण गरम दूध नको याला. हे बघा, मी आता हे कस्टर्ड पावडर करून घेतली आहे. आता मी या दुधामध्ये घालते. माझं दूध तापतंय. मी गॅस ना मुद्दाम नॉर्मलच ठेवलाय, कारण मी हे जेव्हा टाकलं ना तेव्हा दूध उकळी यायला नको. हे टाकल्यावर दूध उकळी यायला पाहिजे, नाही तर काय होईल, पटकन ते जमा होईल आणि होणार नाही पटकन. हे बघा, मी दाखवते आता. हे बघा, आता मी हे बघा, आपलं हे छान आता दूध आता हे उकळतं नाही अजून, तापतंय. उकळलेलं दूध नाही आहे माझं अजून, तापतंय. मी आता हे टाकते याच्यामध्ये आणि सारखं हलवत राहते आणि सारखं हलवतीये. याला थोडं आहे ना, तर थोडं अजून दूध घालते. याला याच्यामध्ये पावडर आहे अजून, कस्टर्ड पावडर, म्हणून याला थोडंसं दूध घालते परत. आणि हे सगळं याच्यामध्ये टाकून देते. आणि आत्ता मी गॅस वाढवणार आहे. आता मी एकदम फुल गॅस केला. आपलं कॅरेमल आहे ना, त्यानं थोडंसं आधीच याला घट्टपणा आलाय, आणि आता हे टाकलं तर मग छानच घट्टपणा येतो. म्हणून हे प्रमाणात घालायचं, कारण हे थंड झाल्यावर ना मग आणखीन घट्ट होते.
प्रमाणात घालायचं आणि हे थोडंसं खाली काढल्यावरच मग वेलदोडे घालायचे याच्यामध्ये. नाही तर काय तो वेलदोड्याचा वास मग येत नाही गरमच्या याच्यात. मग तुम्हाला सर्व करायला ड्रायफ्रूट घाला, गुलाबाच्या पाकळ्या घाला, तुम्ही काही पण घालू शकता. आता हे छान उकळत म्हणजे माझी कस्टर्ड पावडर ना छान अशी होऊन येईल. आता मी याला छान उकळू देणार आहे. आता हे छान माझं मिक्स झालंय हे बघ. आता हे छान उकळ. आता याला छान मी उकळी देणार आहे. हे बघा आता हे ना छान असं उकळते. आपली कस्टर्ड पावडर आहे ना कच्ची नको राहिला म्हणून हे छान असं उकळू द्यायचं. ते छान आहे. याला उकळी फुटली. 5 मिनिटं फार झाले याला उकळायला. आता आपलं सरबत तयार आहे. आता हे छान उकळते आणि याला थंड ना आता घट्टपणा ना हा नंतर येणार आहे. कारण हे थंड झालं की याला घट्टपणा येईल. मग असं छान असं आपलं दूध उकळते. बघा याला आता छान हळूहळू घट्टपणा मिळाला. हे बघा आता याचा घट्टपणा मी दाखवते कारण काय हे सरबत आहे हे फार आपल्याला घट्ट नको आहे. बघा हे इतकं जरी झालं ना हे बघा इतकं जरी झालं तरी खूप आहे कारण हे सरबत आहे. हे बघा छान असं उकळी आलंय. हे बघा हे छान आता उकळलं. त्याचा घट्टपणा हे असा हे झालं ना की लगेच आपल्याला कळतं हे झालंय आता माझं. बघा आता ना हे मी नॉर्मल होऊ देणार आहे. आता याच्यामध्ये थोडंसं नॉर्मल झालं की मी वेलदोडे घालणार आहे. कारण वेलदोडे आपण घातले मग वास त्याचा येत नाही खरं म्हणजे. किंवा आपण कुठलंही याचं टाकलं तरी चालते पण मी वेलदोडे याच्यासाठी नाही घालत की कारण वास निघून जाईल म्हणून. मग थोडंसं नॉर्मल होऊ देणार आहे आणि मग याच्यामध्ये वेलदोडे घालणार आहे. मग फ्रीजमध्ये ठेवणार आहे. 2 तासाने छान अगदी आपलं रबडी सरबत तयार आहे. हे बघा आता हे छान आपलं रबडी सरबत तयार आहे. बघा असं हे बघा फार घट्ट पण नाही आणि फार पातळ पण नाही असं झालं. आता तुम्हाला जसं लागेल ना असं याच्यामध्ये तुम्ही बर्फ घालू शकता. आता माझ्याकडे एवढे लगेच काही सरबत कुणी पिणार नाही आहे म्हणून मी ग्लासमध्येच बर्फ टाकते. पूर्ण याच्यात टाकत नाही कारण मग नंतर मला परत हे फ्रीजमध्ये ठेवायचे म्हणून मग आता मी हे बर्फाचे तुकडे ग्लासमध्ये टाकते. हे बघा आणि हा सब्जा घालतीये. हा सब्जा माझ्या मुलाला आवडत नाही. यांना आवडतो म्हणून मी यांनाच घालतात. त्याच्यामध्ये नाही घातलेला सब्जा. आणि आत्ता हे बघा हे बघा वरून थोडा परत सब्जा घालते मी. हे बघा आता याच्यावर तुम्ही काजू बदामवर ते सर्व केलं, गुलाबाच्या पाकळ्या सर्व केलं तरी चालेल. आपल्या आवडीने काय टाकायचं ते ड्रायफ्रूट टाकायचं. आणि हे माझं रबडी सरबत तयार आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली काय वाटली लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. बाय.